पाकिस्तानकडून सीमेवर रणगाडे तैनात करण्यास सुरुवात। गेल्या 2 दिवसांपासून पाक लष्कराच्या चौक्यांमधून नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारताकडून प्रभावीपणे प्रत्युत्तर। जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये अतिरेक्यांकडून स्थानिकांवर गोळीबार, एका नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू। पहलगाम नंतर हल्ल्याची 5वी घटना। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे। आज एफआयआर नोंदवली जाणार। जम्मू काश्मीर पोलीस आणि इतर एजन्सी तपासात मदत करणार। पाकिस्तानी नागरिकांची व्हिसा मुदत आज संपणार। अटारी वाघा सीमा चेकपोस्टवर वाहनांच्या रांगा, तर मेडिकल व्हिसा असणाऱ्या पाक नागरिक 29 एप्रिलपर्यंत भारतात थांबण्याची मुदत। काश्मीरमध्ये मोठं कॉम्बिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणारे 446 पेक्षा जास्त लोक ताब्यात। गेल्या 2 दशकातील सर्वात मोठी कारवाई। जम्मू काश्मीरमध्ये नागरिकांकडून बंकर साफ करणं सुरू। लाईन ऑफ कंट्रोल शेजारील नागरिकांकडून सुरक्षेची तयारी। हल्ला झाल्यास सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांच्या उपाययोजना सुरू। छत्रपती संभाजीनगरात लग्न सोहळ्याच्या जेवणातून 600 जणांना विषबाधा, एका बालकाचा मृत्यू तर 17 गंभीर। जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू। कन्नड तालुक्यातील अंबाळा ठाकूरवाडी गावातली घटना। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव घसरले। प्रति क्विंटल मागे 700 ते 800 रुपयांपर्यंत तोटा। 1000 रुपये अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी। मध्य पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक, तर कांदिवली ते बोरिवली दरम्यान गर्डर कामासाठी दुपारी 1 वाजल्यापासून उद्या रात्रीपर्यंत ब्लॉक असणार।